जग चंद्रावर आणि आम्ही डोंगरावर अशी अजूनही काही ग्रामीण भागात परिस्थिती आहे। पेठवडगाव इथल्या तांबवे वसाहत परिसरातील स्मशानभूमी शेजारी भानामती सारखा प्रकार दिसून आलाय। एका बुट्टीमध्ये लिंबू, दोरा, भात, तांदूळ, मंगळसूत्र, काळ्या बाहुल्या दिसून आल्या। त्यामुळे भोळ्या भाबड्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली। सध्याच्या विज्ञान युगात अजूनही अशा प्रकारची अंधश्रद्धा पाहिल्यावर डोक्याला हात लावावासा वाटतो। काही समाजकंटक आणि विघ्न संतोषी मंडळी मुद्दाम असले भंपक प्रकार करतात, पण समाजाने त्याची दखल घेता कामा नये। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहराच्या हद्दीतील तांबवे वसाहत शेजारी असणाऱ्या स्मशानभूमीलगत एका बाभळीच्या झाडाशेजारी एक बुट्टी दिसून आली। त्यामध्ये लिंबू, दोरा, भात, तांदूळ, ब्लाऊज पीस, हळद कुंकू, मंगळसूत्र आणि 5 ते 6 काळ्या बाहुल्या होत्या। शिवाय याच परिसरातच एक जिवंत कोंबडा सोडला होता। त्या कोंबड्याच्या एका पायाला काळा दोरा बांधला होता, तर स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला कापडात नारळ बांधलेला आणि लिंबू अशा काही वस्तू अज्ञाताने टाकल्या होत्या। हा प्रकार उघडकीस येताच आज तांबवे वसाहतीतील नागरिकांनी गर्दी केली होती। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असा प्रकार दिसून आल्यानं पेठवडगावमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली। वास्तविक सध्याच्या विज्ञान युगात अशा भानामतीसारख्या प्रकारांवर कुणीही विश्वास ठेवायचं कारणच नाही। समाजामध्ये अंधश्रद्धा आणि तेढ वाढवण्यासाठी काही विघ्न संतोषी मंडळी असा प्रकार करत असावेत। पोलीस प्रशासनानं त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी पेठवडगाव नागरिकांनी केली आहे।